हॅलो नमस्कार. मी प्रतीक्षा. माझ्या यूट्यूब चॅनलला तुमचे मनापासून स्वागत करते. हे पहा, कोळंबी मी मार्केटमधून ताजी कोळंबी घेऊन आलेली आहे. ती साफसुद्धा करून आणलेली आहे. त्यामध्ये एकही काळा धागा ठेवायचा नाही आहे. स्वच्छ धुवून घेतलेली आहे. तिला एकसुद्धा काळा धागा ठेवायचा नाही. छान मच्छी धुवून घ्यायची आहे. मस्त धुवून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आता तिला आपण हळद लावणार आहोत. 1 चमचा हळद टाकणार आहे त्यामध्ये आणि मीठ घालणार आहे. छान ते मुरवून घ्यायचं एकत्र. मीठ टाकणार आहे. आता 1 चमचाभर मीठ घालणार आहे. हे पहा, मीठ घातलेलं आहे त्यामध्ये. आता मिक्स करून घेऊयात. छान एकत्र करून घेऊ त्याला. हळद आणि मीठ कोळंबीला छान मिक्स करून घेऊया. आता आपण अर्धा तास जवळजवळ हे एकरूप व्हायला ठेवणार आहोत. छान. आता कढई तापायला ठेवलेली आहे बारीक गॅसवर. त्यामध्ये 1 पळी तेल घातलेलं आहे. 1 कांदा टाकलेला आहे फ्राय करायला, उभा चिरलेला. कांदा छान परतून घेऊया. बारीक गॅसवरच कांदा परतून घेऊया. छान उभ्या फोडे केलेले आहे. आता कांदा परतल्यानंतर त्यामध्ये टमाटर घालणार आहे. टमाटरसुद्धा उभा आडवा कसाही कापू शकता. बारीक कापलेला आहे मी. बारीक गॅसवर टमाटर आणि कांदा मस्त फ्राय करून घेऊ आपण. छान त्याला तेल सुटेपर्यंत फ्राय करून घेऊया आपण कांदा आणि टमॅटो. त्यामध्ये थोडंसं मीठ घातलेलं आहे, कारण टमॅटो आणि कांदा लवकर शिजेल म्हणून. आता हलवून घेऊया त्याला आपण एकत्र. छान हलवून घ्यायचे आहे. गॅस बारीकच ठेवलेला आहे. हे पाहता आपला कांदा थोडाफार शिजलेला आहे. आता आपण त्यामध्ये लसूण घालणार आहे. मी लसूण सोलून टाकलेलं नाही आहे. लसणं पाकळ्यासोबतच टाकलेलं आहे, कारण लसणाची चव छान लागते. खायलासुद्धा चांगला असतो लसूण. तसाच प्रोटीन असते त्यामध्ये. आता अद्रकचे 2-4 तुकडे टाकलेले आहेत. अद्रकसुद्धा त्यामध्ये भाजून घेणार आहे. आता गॅस बारीकच ठेवायचा आहे. तेल जास्त टाकलेलं नाही आहे, 1च पळी टाकलेलं आहे. बारीक गॅस ठेवलेला आहे. मसाला परतून घेऊ. छान परतलं. हलवत राहायचं त्याला सारखं, जेणेकरून खाली लागणार नाही. तेल थोडंच टाकलेलं आहे. आता मसाला भाजलेला आहे. गॅस बंद करूया. त्यावर कोथिंबीर घालणार आहे. कोथिंबीर छान परतून घ्यायची आता त्यामध्ये. आता मसाला थंड करायला ठेवलेला होता मी 15 मिनटं. आता तो मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे. हे पहा, आता ह्यामध्ये मी थोडं ओलं खोबरं घातलेलं आहे, थोडीशी छोटी वाटी. आता बारीक गॅसवर कढई तापायला ठेवलेली आहे. त्यामध्ये वाटलेला मसाला. आता कोळंबी फ्राय करणार आहे. कोळंबी फ्राय केल्याने लवकर शिजते. कोळंबीला शिजायला तसासुद्धा टाईम लागत नाही. 2 बॅचेसमध्ये कोळंबी फ्राय करून घेणार आहे मी. छान कोळंबी फ्राय करून घेऊया. आता पूर्ण तेल तापून द्यायचं कोळंबी फ्राय करायला. छान तेल गरम होऊन द्यायचं. आणि आता कोळंबी फ्राय करून घेऊया आपण. हे पहा, मस्त फ्राय झालेली आहे कोळंबी, पाहू शकता तुम्ही. तेल तापल्याशिवाय कोळंबी टाकायची नाही त्यामध्ये, नाहीतर कच्ची राहू शकते. पूर्ण तेल तापल्याने नीट छान भाजू शकते एकत्र. काढून घेतलेली आहे कोळंबी सर्व. आता त्यामध्ये मसाला घालणार आहे. त्या कढईमध्ये आपण वाटण वाटलेलं, तो वाटण आता आपण फ्राय करून घेऊया. छान मस्त वाटण वाटलेलं आहे. गॅस बारीकच ठेवलेला आहे. पूर्ण वाटण टाकलेलं आहे मी त्यामध्ये. बारीक गॅसवर छान मसाला भाजून घेऊया. आता आपण मसाला भाजून झालेला आहे आता आपला. त्यामध्ये थोडीशी बेडगी मिरची टाकलेली आहे मी भिजत घालून. आता लाल तिखट टाकणार आहे थोडंसं. बेडगी मिरची भिजत घालून मिक्सरला वाटून टाकलेली आहे. मालवणी मसाला टाकला आहे थोडासा गरम मसालासुद्धा टाकलेला आहे यामध्ये, पाहू शकता तुम्ही. गॅस बारीकच ठेवायचा आहे. लो फ्लेमला मसाले छान भाजून घेऊया. आता आपण एकत्र हलवून घेऊया त्याला. छानपैकी हलवून घ्यायचं. गॅस बारीकच ठेवलेला आहे. हे पहा, मसाला तेल सुटेपर्यंत छान भाजून घेतलेला आहे. आता त्यामध्ये कोळंबी घालणार आहे. आपण तळून घेतलेले कोळंबी त्यामध्ये घालणार आहोत. हे पहा, छान कलर आलेला आहे.
मसाल्याला मस्त फ्राय झालेले आहे मसाला आणि कोळंबी एकत्र. कलरसुद्धा खूप छान दिसत आहे. गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे. तेल सुटलेलं आहे आता मसाल्याला आपल्या. आता मस्त तेल सुटलेलं आहे. वाससुद्धा खूप छान येत आहे. आता यामध्ये गरम पाणी घालणार आहे. 1-2 ग्लास गरम पाणी घातलेलं आहे मी. तुम्हाला जसं घट्ट पातळ लागेल तसं पाणी ॲड करू शकता तुम्ही. हे पहा, थोडंसं अजून पाणी घालूया आपण. घट्ट झालेलं आहे थोडी. थोडंसं पाणी ॲड करते मी अजून त्यामध्ये. गरम पाणी टाकायचं आहे, थंड टाकायचं नाही आहे. हे पहा, मी तुम्हाला हलवून दाखवते. गॅस थोडासा मोठा करूया जेणेकरून त्याला उकळी येईन छान. हे पहा, उकळी आलेली आहे आता. थोडीफार यायला लागलेली आहे उकळी. कोथिंबीर घालणार आहे त्यावर. छान उकळी करून घेऊ म्हणजे लवकर शिजेल रस्सा आपला. हे पहा, उकळी आलेली आहे छान. खूप छान दिसत आहे. कलरसुद्धा छान आलेला आहे. खायलासुद्धा खूप अप्रतिम लागते कोळंबीची भाजी भाकरीसोबत. हे पहा, 4 कोकम घातलेले आहेत भिजवत न ठेवता. खूप सुंदर लागते. तुम्हाला आवडले असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा आणि लाईक करायला विसरू नका.